श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, नातं कितीही त्रासदायक असू द्यात, त्यातून तुम्हाला त्रासच होत असेल तरी ते तोडू नकात. नात्याला समजून घ्या. नात्यामध्ये काय चुकत आहे आणि कोणाचे चुकत आहे हे समजून घेऊन ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करण्याचा प्रयत्न करा. चूक झाली असेल तर ती चूक सुधारून नात्याला नव्याने सुरुवात करा. नाते आधीपेक्षा अधिक जास्त चांगले वाटेल. स्वामी म्हणतात, प्रत्येकाला सर्व काही हवे असते, मग ते त्याच्यासाठी गरजेचं आहे की नाही याचा विचार तो करत नसतो. आम्ही मात्र तुम्हाला तुमच्यासाठी जे महत्त्वाचे असते तेच देतो. ज्याची तुम्हाला खरंच गरज आहे आम्ही तुम्हाला तेच देत असतो. त्यामुळे कधीकधी तुम्हाला असे वाटू लागते की आम्ही तुम्हाला काहीच देत नाही, आमचं तुमच्याकडे लक्ष नाही आहे. पण ते तसे नसते. तुमच्यासाठी जे उपयुक्त आहे, महत्त्वाचे आहे, तेच आम्ही तुम्हाला देत असतो. स्वामी म्हणतात, आयुष्यातील सर्वात कटू सत्य म्हणजे जो व्यक्ती नाती पूर्णपणे जपतो तोच व्यक्ती शेवटी एकटा पडतो. सर्वात जास्त त्रास हा त्याच व्यक्तीला होत असतो, कारण इतर कोणालाही कोणताच त्रास होऊ नये म्हणून तो झटत असतो. नाती टिकवण्यासाठी तो कठोर प्रयत्न करत असतो. तो स्वतःच्या आधी नेहमीच दुसऱ्यांचा विचार करतो. त्यामुळे तो नेहमी कोणत्या ना कोणत्या धर्मसंकटात पडतच असतो. असे असले तरी नाती जपण्यातच खरा आनंद आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यात नम्रपणा खूप महत्त्वाचा आहे. नम्रपणा हा आपल्यातील सर्वात महत्त्वाचा गुण आहे. आपल्यातील नम्रपणामुळे आपण समोरील कितीही बलवान असणाऱ्या व्यक्तीलाही हरवू शकतो. त्यामुळे आपल्या स्वभावात, वागण्यात नेहमी नम्रपणा हा असलाच पाहिजे. बाळांनो, तुम्ही जर का अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता लगेचच आमच्यासमोर या चॅनलला सबस्क्राईब करू बघू. बाळांनो, मनामध्ये काहीही साठवून ठेवू नका. मनामध्ये काहीही बांधून ठेवू नका. तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते व्यक्त करत जा. व्यक्त व्हायला शिका. काहीही असू देत, आनंद किंवा दुःख व्यक्त करा. कोणती गोष्ट आवडली असेल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला चुकीची वाटत असेल तिथलं तिथेच व्यक्त व्हा. तुमचे मत मांडा. तुम्हाला जर का कोणत्या तरी गोष्टीचा त्रास होत असेल तर ती गोष्ट तुम्ही बोलून दाखवा. मनामध्ये ती साठवून ठेवू नका. याच्याने तुम्ही स्वतःला दुःख देत असता, त्रास करून घेत असता. त्यापेक्षा व्यक्त व्हा. बाळांनो, स्वतःसाठी वेळ देत चाला. आपल्या शरीराचे व मनाचे म्हणणे ऐका. शरीरासाठी त्रासदायक असणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा व शरीराची आणि मनाची नीट काळजी घ्या. स्वामी म्हणतात, तुम्ही जसे आहात तसेच राहा. कोणासाठीही तुम्हाला स्वतःला बदलण्याची गरज नाही आहे. फक्त जे काही करत आहात ते सरळ मार्गाने प्रामाणिकपणे करा. तुम्हाला आयुष्यात कधीही काहीच कमी पडणार नाही. तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ. चला तर मग मित्रांनो, आपण पण स्वामींची आज आठवण करूयात, त्यांचे नामस्मरण करूयात. चला तर. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी